जो माणूस समाजासाठी दिवस रात्र आपला वेळ देतो, सर्व समाजासाठी लोकांसाठी काम करतो, असे आमचे आदरणीय जनसेवक बीड जिल्ह्याचे लोकप्रिय वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करून त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र विरोधक करीत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक अण्णा यांच्यावरील खोटा खंडणीचा गुन्हा प्रकरणी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, त्यांच्यावरील हा खोटा गुन्हा मागे घेतलाच पाहिजे, अशी मागणी अहिल्यानगर येथील सर्व समाज बांधवांच्या वतीने तसेच मित्रमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदनाद्वारे केली आहे। भीमराज आव्हाड यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली। आव्हाड यांनी वस्तुस्थिती काय आहे हे सांगितले। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी, या प्रकरणी कोणीही राजकारण करू नये, या घटनेला जातीयवादी रंग देऊ नये, पोलिसांनी तपास करीत असताना निरपराध व्यक्तींना वेठीस न धरता या गुन्ह्यात अडकवू नये, अशी मागणी निवेदनात केली असल्याचे ते म्हणाले। याबाबत वरिष्ठांना तुमच्या भावना कळवू, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी सर्वांना दिले। निवेदनात भीमराज आव्हाड, संतोष ढाकणे, राहुल सांगळे, भरत आव्हाड, पोपट सांगळे, प्रताप भिंगारदिवे, भास्कर पांडुळे, सोमनाथ गाडे, सरपंच अमोल शिंदे, सरपंच प्रकाश पालवे आदींसह वाल्मिक अण्णा कराड मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख, तालुका केज, जिल्हा बीड यांची मागच्या आठवड्यामध्ये क्रूर अशी हत्या झालेली आहे आणि ती हत्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे, की कुणालाही आवडणार नाही, राग आणि दोष निर्माण करणारी हत्या आहे। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना ठिकाणी निवेदन दिले की तुम्ही पोलीस प्रशासनाला सांगा, योग्य दिशेने तपास करा, पण जे बीड जिल्ह्यामध्ये आमचे सर्वांचे लाडके, सर्व समाजाला धरून चालणारे वाल्मिक अण्णा कराड यांचं रात्रंदिवस गोरगरिबांचे प्रश्न मिटवण्यासाठी कार्य चालू आहे आणि विरोधकांना ते बघवत नाही। त्यांची लोकप्रियता इतकी वाढत चालली की विरोधकांनी धसका घेतलेला आहे, त्यामुळे विनाकारण त्यांचं नाव त्या ठिकाणी वाहून म्हणजे घालण्यात यावं, खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करावे, ते मागं घ्यावं, याच्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब निवेदन दिलेले साहेबांना आणि शासनाला आमच्या भावना कळाव्यात, एवढंच या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।